नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अक्कलकोट गोसावी समाजाच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अक्कलकोट तालुक्यातील गोसावी समाजाच्या विविध मूलभूत प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, युवक जिल्हाध्यक्ष दीपक पाराध्ये, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, युवक शहराध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले। अक्कलकोट तालुक्यातील सांगवी व चिक्केहळ्ळी येथे गोसावी समाजाची वस्ती असून हा समाज सुगंधी अत्तर व भंगार वस्तू विकून उदरनिर्वाह करतो। मात्र स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षे उलटून या समाजाला जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्म दाखला, पाणी, रस्ता, वीज, गटर यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत। घरकुल योजनेसाठी जमिनीअभावी हा समाज आजही भटकंती करून जीवन जगत आहे। या पार्श्वभूमीवर शासनाने शिबिरे आयोजित करून सर्व भटक्या समाजातील लोकांना आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, जातीचा दाखला उपलब्ध करून द्यावेत, घरकुल योजना मार्गी लावावी, तसेच वस्तीमध्ये रस्ता, पाणी, शाळा यासारख्या सुविधा घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली। या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित प्रांत अधिकारी, तहसील व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना त्वरित कारवाईचे आदेश देऊन 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। यावेळी गोसावी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, शहर महासचिव विनोद इंगळे, लोकसभा उमेदवार आतिश बनसोडे, विक्रांत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, युवक जिल्हा सचिव सोमनाथ ढावरे, श्रीनिवास संगेपांग, अमर डुडके, रोहित लालसरे, विजयकांत उघडे, विजय गायकवाड, रवी थोरात, शंकर शिंदे, नरेश मस्के, सुरवसे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, परंतु हे स्वातंत्र्य अजून गावाच्या वेशीला, गावकुसाच्या बाहेर पोहोचलेलं नाहीये। आमच्या अक्कलकोट मधला हा गोसावी समाज आहे। गावोगाव भटकून, अत्तर विकून, भंगार विकून उपजीविका करणारा, जीवन जगणारा या समाजाला या स्वतंत्र भारतामध्ये 78 वर्षामध्ये अजून ना आधार कार्ड मिळालेलं आहे, ना रेशन कार्ड मिळालेलं आहे, स्वतःची ना ओळख नाही, बसायला पाट नाही, खायला ताट नाही। त्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे, पण ते बांधायचं कुठं? त्यासाठी जागा नाहीये आणि त्यांना जागा कोणी देत नाही। हा गोसावी समाज फिरतोय, कोणी घर देतं का कोणी घर, शासन घर देतंय पण त्या खालची जागा नाहीये। तर या सर्व मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीतर्फे सोलापूर शहर, जिल्हा सर्व टीमतर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे। या गोसावी समाजासाठी त्यांचे ओळखपत्र, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जातीचं प्रमाणपत्र हे सर्व त्यांना मिळाली पाहिजेत। तर रेशन कार्ड मिळालं पाहिजे, धान्य मिळालं पाहिजे आणि त्यांच्या घरकुलांना जागा मिळाली पाहिजे। या घरकुला जायचा रस्ता चांगला व्हावा। पाण्याची टाकी मंजूर झाले पण अजून बसत नाहीये। या सर्व मागण्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीनं फोन करून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि पुढील 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये या सर्व ओळखपत्रांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, रस्त्याच्या कामासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या सीओना सूचना दिलेल्या आहेत आणि हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी कलेक्टर साहेबांनी सूचना आज दिलेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी या सर्वांच्या प्रयत्नाला आलेलं हे मोठं यश आहे। अजूनही वंचित आघाडीला अजूनही स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर लोकांना जगण्याच्या मूलभूत गरजा, अगदी म्हणजे त्यांना ओळखपत्र नाही, राशन कार्ड नाही, अशा गोष्टीसाठी परत कलेक्टर ऑफिसपर्यंत येऊन भांडावं लागतं, ही खेदाची गोष्ट आहे। आणि वंचित बहुजन आघाडी या सर्व पिडलेल्या, गांजलेल्या सर्व लोकांच्यासाठी अशीच काम करत राहील। धन्यवाद।